सात संगजी प्रेमाने बोला धन निरंकारजी. आत्ममंथन. आजपर्यंत मी आत्ममंथनावरती खूप व्हिडिओ पाहिले असतील. आता एक हा माझा पण पाहून बघा. आस्तीच्या देही मासाचा डोळा, पाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा, तो ज्ञाता नव्हे आंधळा. हे आत्ममंथन आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. हे आत्ममंथन आहे. गेल्या समागमापासून सद्गुरू सुदीक्षा माताजींनी आपल्याला एकच शब्द दिला, आत्ममंथन. आणि या आत्ममंथनावरती बऱ्याच वेळा आपण समागमामध्ये असेल किंवा सत्संगामध्ये यावरतीच चर्चा खूप ऐकल्या आणि आपल्याला भरमसाठ जो आपण ज्ञानाचा खजिना जो काय असतो तो रिता आपल्या हृदयामध्ये होत गेला. आत्ममंथन म्हणजे नक्की काय? तर आत्ममंथन म्हटलं की आत्मा हा पहिला शब्द मम, आत्म मम म्हणजे आत्मा हा प्रकर्षानं जाणवतो. आणि तो जो आत्मा आहे तो आत्मा त्याला पाहणं, ओळखणं आणि त्याची ज्या अहंकार, क्रोध, माया याच्यातून सुटका करणं म्हणजे त्या आत्म्याची सोडवणूक. हे मंथन म्हणजे आत्ममंथन आहे. फार पूर्वीचा काळ थोडासा आठवा, म्हणजे कथेतून आठवा, की ज्यावेळेला देव आणि दैत्य यांनी समुद्र मंथन केलं आणि त्या समुद्र मंथनामधून ऐरावत आला, लक्ष्मी आली, नंतर बरंच काही काय आलं आणि लक्ष्मी धन्वंतरी आली आणि धन्वंतरी आली आणि त्यानंतर विषसुद्धा आलं. आता विष काय आहे? तर विष हे जेवढं सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्यांना ते मारू शकतं, एवढं ते पॉवरफुल विष होतं. आणि ते विष स्वतः महादेवांनी प्राशन केलं, कारण त्यामुळं हाहाकार माजला होता. म्हणजे महादेवांनी जर ते प्राशन केलं नसतं तर कदाचित देव दैत्य कुणीच राहिलं नसतं. हला हले कंठ निळाच साजे. तसं पाहिलं तर शंकर महादेवांचा कलर कर्पूर गौरम करुणावतारम म्हणजे अगदी कापरासारखा होता, पण विष पिल्यामुळं तो निळाच साजे. हळाहळे कंठ. पार्वती मातेनं असं इथं धरलं येऊन आणि इकडं खाली विष होऊ दिलं नाही. सांगायचा मतीचा अर्थ संत जनानो हा आहे की ज्या वेळेला आत्ममंथन आपण करतो, आता हे समुद्र मंथन झालं, यामध्ये अपेक्षित होतं फक्त लक्ष्मी येईल, ऐरावत येईल, कल्पवृक्ष येईल, धन्वंतरी येईल, पण त्यामध्ये विषसुद्धा होतं आणि हे विषसुद्धा स्वीकारावं लागलं. मग आपल्याला जे माताजींनी आत्ममंथन करायला सांगितलेलं आहे, आता आपल्यामध्ये तर काम, क्रोध, लोभ, माया, मत्सर, दुःख, सुख काय 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 दडलेलं आहे. त्याच्या अशा गाठी झालेल्या आहेत आणि त्या गाठी जेव्हा विरघळतील त्याच वेळेला आपल्याला हा निराकार दर्शन देऊन राहील. आपण म्हणतो आम्हाला फक्त सुख आणि दुःख, आम्हाला फक्त सुखच हवंय. पण बाबा हरदेवजी महाराज म्हणतायत, सुख है सपना, दुख है बुलबुला, दोनों है मेहमान, दोनों को बीत न दीजिए, ये है आत्मसाक्षी की पहचान. अरे सुखही हवंय, दुःखही हवंय आणि ते बरोबरीत हवंय. त्याशिवाय जीवनाला अर्थ नाही. मग आम्ही फक्त त्या मंथन करायला आम्ही बसलोय. आता हा व्हिडिओ म्हणजे मंथनच आहे संतजनांनो. आम्ही आता सुरुवात केलेली आहे. आम्ही आमचं मंथन करतोय आणि हे सगळं आम्ही बाहेर काढायचा प्रयत्न करतोय. एका दिवसात निघेल का? 2 दिवसात निघेल का? वर्षात निघेल का? आणि एवढं सोपं असतं तर अगदी लगेच प्रत्येक ठिकाणी एक एक केंद्र स्थापन केलं असतं. येथे आत्ममंथन करून मिळेल अगदी 2 तासात.
कारण यावरती अजून कुठं दवाखाना नाही. एकच स्पेशालिस्ट डॉक्टर आहे, तो म्हणजे सद्गुरू. आणि आपला सद्गुरू आहे सुदीक्षाजी महाराज. एवढेच यावरती इलाज करू शकतात, ह्या गाठी विरघळण्याचं काम करतात. बाकी कुठेही यावरती इलाज नाही. मग आत्ममंथन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर सहजासहजी होणार नाही हे तर आपल्या लक्षात आलं. दुसरी गोष्ट आपण बघतो की काही जण म्हणतात, ज्याने ब्रह्मांड निर्माण केले, संसारी घातले आणि त्यासीच मी नाही ओळखिले. तर आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख न हे. अरे कोणतरी एक देव करून घे, त्याशिवाय तुझ्या जीवाला सुख नाही, असा अभंग आपण ऐकतो. इथं काय आहे, आपुला तो एक गुरु करून घ्यावा. कुठला गुरु करून घे? जो ब्रह्मज्ञान देतो तो गुरु करून घे. कारण फक्त ब्रह्मज्ञान हेच यावरचं औषध आहे. म्हणून सद्गुरू केला पाहिजे. सद्गुरू वाचून सापडेला सोय, धरावे ते पाय आधी आधी. मग सद्गुरू करायचा म्हणजे नेमकं काय, तर तो आपल्याला निराकार निरंकार दाखवणार आहे. मग तो कधी दाखवणार आम्हाला निरंकार, तर त्यासाठी आत्ममंथन करायला पाहिजे. काय करायचं आम्ही मग नेमकं? मगाशी सांगितल्या त्या सगळ्या संदेहाच्या तुटती गाठी सोडाव्या लागतील, तोडाव्या लागतील. त्या गाठी जर समजा नाही सुटल्या तर तोडून काढाव्या लागतील. मग आम्ही ह्या गाठी काढायला तयार आहोत, आम्ही गुरु करायला तयार आहोत, ब्रह्मज्ञान घ्यायला तयार आहोत. पण आत्ममंथन करायची सुरुवात कशी करायची, तर ज्या वेळेला आपल्याला आपली मानसिकता झाली, आम्ही गुरु करून घेतला, मग आपल्याला ते 5 प्रण दिले जातात. सेवा, सत्संग, सिमरन हे करायला सांगितलं जातं. मग याच्यातच काय दडले, इथंच हाय पण दिसत नाही, या टोपी खाली दडले काय, याच्यातूनच ह्या एक 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 अशा गोष्टी बाहेर येत जातील. सेवा सिमरन करायला लागलं की मन आनंदी होईल, हृदय आपलं प्रफुल्लित होऊन जाईल. आणि मग गुरुचे जे शब्द आहेत, या हृदयी घातले. आणि मग आपण खऱ्या अर्थानं आत्ममंथनाकडं वळालेलो आहोत. पूर्वी बघा आजी काय करायची, आता मिक्सरवरती लोणी काढलं जातं. पूर्वी आजी काय करायची, ताक करून घ्यायची, असं उभट भांड्यात रवी हातामध्ये घ्यायची आणि ते घुसळायची. आणि त्या रवीला मग ते लोणी येत 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 एक लोण्याचा गोळा तयार व्हायचा. आणि मग तो कडवला जायचा आणि तूप त्याच्यातून तयार व्हायचं. म्हणजे हे घरातलं मंथन. आता समुद्र मंथन डोक्यातनं काढून टाका, आता हे घरातलं मंथन आहे. मग ज्या वेळेला ती आजी असेल, आई असेल, ती एकाग्रतेनं घुसळण करायची. पण ती सहजासहजी लोणी निघायचं नाही, कारण ते आंबट ताक, ते लोणी लवकर सोडायचं नाही. पण एकदा झालं की ते मग मिक्स व्हायचं नाही. हा पण लोण्याचा गुणधर्म आहे. मग यामध्ये ते भांडं आत्ममंथन आहे करणारं रवी आहे का ती करणारी स्त्री आहे, काय कुणाला म्हणायचं, तर ती रवी जी आहे तो आपला गुरु आहे. ते मंथन आहे, त्याशिवाय लोणी निघणार नाही. आणि एकदा का लोणी निघालं, त्याचं तूप झालं वर्षानु, अगदी इसवी सन कितीतरी काळापासून शेणामध्ये माणसाने तूप असं भरून ठेवलेलं होतं. अजूनही ते अस्तित्वात आहे, ते नष्ट होणार नाही, असं हे मंथन आहे. आम्हाला आता मंथन करायचंच आहे. आता जवळजवळ आमचा अर्धा व्हिडिओ तर आम्ही पोहोचलेलो आहोत. मग सुरुवात काय करायची, तर सुरुवातीला आपले जे 2 चक्षु आपल्याला, आता मी तुमच्याकडं पाहते, तुम्ही माझ्याकडं पाहता, तर आपण काय करतो, आपले एकमेकाचं शरीर कसं आहे, तुम्ही काय सांगता, तुम्ही काय बोलता, हे पाहतोय. पण ह्या डोळ्यांचा काही उपयोग नाही.
अस्तीच्या देही मासाचा डोळा, पाहे न म्हणे ब्रह्माचा गोळा, तो ज्ञाता नव्हे आंधळा. या डोळ्यांनी दिसणार नाही. मग शंकराला जरा तिसरा अक्षर जो आहे, म्हणजे एक आपल्याला माहीत तर आहे की शंकर महाराजांना तिसरा अक्ष आहे आणि तो जर उघडला तर सगळं भस्म होऊन जाईल. म्हणजे तिसरा अक्ष कुठंतरी आहे. मग आपला सुद्धा हा अक्ष अंतरिक्ष अक्ष चक्षु, जो बाहेरच्यांना दिसत नाही पण आपल्यामध्ये आहे. हे डोळे हे जुलमी गडे रोखून म्हणजे पाहू नका, आपण ऐकलेलं आहे ते गाणं. ह्या डोळे हे माध्यम आहे, पण आंतरिकचा जो चक्षु आहे त्यांनी पहिलं बघायला सुरुवात केली पाहिजे. मी जे बोलतो ते खरं आहे का? मी जे लोकांना ज्ञान देतो ते गर्व म्हणून देतो की लोकांच्या कल्याणासाठी देतो? मी लोकांची निंदा का करतो? मी रोज वाचतो व्हॉट्सॲपला कर्म परत फिरून येतं, तरीही मी वाईट कर्म का करतो? मी दुसऱ्याकडं एक बोट दाखवतो, माझ्याकडं 4 बोट आहेत. हे मी लहानपणापासून ऐकलेलं आहे, पण तुम्ही कृतिशील प्रॅक्टिकली मी ते ॲनालिसिस का करत नाही? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझ्यामध्ये स्वार्थ आहे, मला मोठं व्हायचं आहे, पण त्याबरोबर दुसऱ्यांनी मोठं व्हावं असं मला का वाटत नाही? आणि का मी सतत दुःखी राहतो? का मी सतत रेसमध्ये राहतो? याला म्हणायचं आपले गुणदोष आपण ॲनालिसिस करत नाही. हे जे डोळे आहेत हे दुसरं दिसतंय आपल्याला, पण आपल्या अंतर्मनामध्ये काय आहे हे पाहण्यासाठी जो चक्षु आपल्याला सद्गुरू सांगतो, दॅट्स कॉल्ड ब्रह्मज्ञान. ज्या दिवशी ब्रह्मज्ञान अंतरिक्ष चक्षुमध्ये पोचेल, अगदी शिसं ओतल्यासारखं, सुरुवातीला थोडंसं मंथन, थोडंसं हालेल, शंकरासारखं तांडव करेल, नाही सोडत मी अहंकार, नाही मला तसं राहायचं, मी असाच आहे, मी तसाच आहे, तुम्ही कितीही सांगा. पण ब्रह्मज्ञान घेतल्यावर थोडीशी तडफड कमी होते आणि मग जो मी 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 म्हणतो तो काय म्हणतो? एक तूही निरंकार, एक तूही निरंकार, एक तूही निरंकार. ज्या दिवशी तू म्हणशील एक तूही निरंकार, ते पद्य ओवी म्हणून उपयोग नाही. अंतरिक्ष चक्षु जागा झाला पाहिजे. तुझं आहे तुझं पाशी परी, तू जागा चुकलाशी. काय जागा चुकला तू? तुला दुसऱ्यातलेच गुणदोष दिसतायत रे बाबा. अरे स्वतःचं अंतकरण किती मलिन आहे, किती आजपर्यंत पाप केली, किती आजपर्यंत लोकांना दुःख दिलं, ते सगळं गंगेला मिळू द्या. एकदा जर नम्रता घेऊन गुरुचा वरदहस्त पाठीवर पडला, ब्रह्मज्ञान बोलायला लागलं, तर जी जी पाप आतापर्यंत झालेली आहेत ती पाप जाळण्याची प्रक्रिया किंवा जाळण्याची ताकद सद्गुरूमध्ये असते. म्हणजे सद्गुरूंनी काय काय करायचं? जे पाठीमागं अज्ञान, त्यावेळेला ब्रह्मज्ञान नव्हतं, त्यावेळेला झाला असेल चुकून इकडं तिकडं, गुरु म्हणतो लावूनिया हात कुरवाळीला माथा. जवळ घेतो, गुरु गोंजरतो, डोक्यावर हात फिरवतो, बाबा आजपर्यंत झालं, गंगेला व्हायलं, इथून पुढं मात्र आत्ममंथन. महिन्याला आठवड्याला सत्संग असतो आपला, तुला करावं लागेल. कारण काय होतं, आता
ह्या आठवड्यातलं कधी कधी पुढच्या आठवड्यात विसरलं जातं. चलो रिफ्रेश करो. आणि एकदा का एक 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 ह्या देहातून ह्या अशा वाईट गोष्टी निघून जायला सुरुवात होते. तुम्ही बघा, एखादं गलंड होतं, गलंड असं, ते सुरुवातीला सूज येते, नंतर काय होतं, थोडंसं पिकायला सुरुवात होते, लाल भडक होतं. डॉक्टरांच्याकडे गेलं, पूर्वी तर डॉक्टरांच्याकडे जायचं नाही, लोक म्हणायची त्याला काहीतरी बांधा, बांधल्यावरती ते कुठंतरी जागा ते होल पाडायचं किंवा ते पडल आणि ते मनानं सगळं त्याचा निचरा होईल आणि तो माणूस व्यवस्थित होईल. मग ते गलन पिकून दिलं आणि एकदा ते वाहिलं, माणसाला चटका बसलेला असतो, त्याच्या वेदना सहन केलेल्या असतात. परत गलन होऊन देऊ का आपण? नाही. एकदा ब्रह्मज्ञान घेतलं, मरेपर्यंत सोडायचं नाही, सुटू शकत नाही. कारण एक 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 गोष्टी, वाईट गोष्टी या शरीरातून बाहेर पडायच्या मार्गावर असतात, बाहेर निघून जातात आणि मग सगळी इंद्रिय स्वच्छ होतात. मन आणि बुद्धी एकत्र येते. मग आपण चिंतन करतो, मनन करतो, श्रवण करतो, पठन करतो आणि मग मीपणा नाही, अहंकार नाही, काहीच वाटत नाही, रिलॅक्स होतो. कुणी पुढं जाऊ द्या, कुणी उंटावरनं शेळ्या हाकू द्या, कुणी हत्तीवरनं साखर वाटू द्या, आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्ही आपला आमचा सत्संग, सेवा आणि सिमरन एवढ्यावर ठाम राहतो. आणि हे जीवन आहे. जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत काहीच कळणार नाही. माऊलींचा जो हरिपाठ आहे तो पूर्ण हरिपाठ आत्ममंथन आहे. आणि संत जनानो, आता मी 4 दिवसानंतर माऊलींचा हरिपाठ आणि आपला सत्संग अशी मिळून एक सिरियल टाईप एक 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 व्हिडिओ, माऊलींचा हरिपाठ आणि सत्संग दोन्हींचा मिलाप कसा होतो हे एक 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 व्हिडिओ मी आता टाकत राहणार आहे. चॅनल माझा मित्रांनो नवीन आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा, छोटीशी प्यारीशी कमेंट पण टाकत जा. धन निरंकार लिहिलं तर सोन्याहून पिवळं आहे. काही चुकत असेल दाशीकडून मोठ्या अंतकरणानं माफ करत जा. अजून दाशीचं सुद्धा आत्ममंथन चाललेलं आहे. ज्या दिवशी दाशी पूर्ण मोकळी होईल, मोकळी म्हणजे पूर्ण रिलॅक्स होईल, त्यावेळेला कदाचित अजूनही माझे बोल याच्यामध्ये खूप फरक पडलेला असेल. तोपर्यंत गुरुच्या चरणाजवळ, चुकलं तरी गुरुच्या चरणाजवळ व्हायचं, बरोबर आलं तरीही गुरुच्या चरणाजवळ व्हायचं. अशा पद्धतीनं दाशीचा हा प्रवास हळूहळू हळूहळू चाललेला आहे. आणि एक तळमळ आहे, दाशीला अहंकार नाही, गर्व नाही. दाशीला फक्त एकच तळमळ आहे, जे जे आपणास ठावे ते इतरास सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जना. दाशी एवढी मोठी नाही, पण जो काही अभ्यास लहानपणापासून केलेला आहे, दाशीने ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीवरती, हरिपाठावरती अगदी जमल तसा अभ्यास केलेला आहे. आणि निरंकारी मंडळात आल्यापासून दाशीचं पूर्ण जीवनच बदललेलं आहे. दाशी पूर्वीसारखी राहिलेली नाही. कधी कधी खूप राग यायचा, खूप कधी कधी वाटायचं की लोक अशी का वागतात, पण आता समजतं की आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आपण कसे आहोत, आपलं काय चुकतं हे आत्ममंथन आता आपण करायचं. आणि मग आपल्याला त्याच्यातून समजेल की जे आपण करतोय ते जरी बरोबर असलं तरी दुसऱ्याला ते बरोबर वाटेल असं नाही. त्यामुळं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, कुणालाही कुणाच्या स्वातंत्र्यावर गदा आणायची नाही. पण आपण मात्र
जो आपला आता निरंकारी मंडळ, निरंकारी मशीनचा जो परिवार आहे, त्या परिवारामध्ये सामील व्हायचं. कितीतरी मोठी माणसं असतात हो जगामध्ये, किती मोठी माणसं असतात. आपण त्यांच्याकडं मदत मागायला जातो, आपल्याला मदत भेटेल असं नाही. बडा हुआ तो क्या हुआ, जैसा पेड़ खजूर, यात्री को छाया नहीं, फल लागे अति दूर रे कबीरा, फल लागे अति दूर. आपण खूप आशा धरून ठेवतो मोठ्या माणसांच्याकडून, आज नाही उद्या ते मला मदत करतील. पण मदत करणारा फक्त सद्गुरू आहे. आणि सद्गुरूच्या चरणावरती एकदा आपण गेलो, काही मागायची गरज पडत नाही सद्गुरूला. सद्गुरू ओळखून असतो कुणाला कुठल्या वेळेला काय द्यायचं हे त्यांनी बरोबर ठरवलेलं असतं. सद्गुरूचा बटवा हा जादूगरीतला बटवा आहे. तो बटवा कधी संपणारा नाही. फक्त सद्गुरू आपल्याला जे सांगतो ते मात्र आपण कटाक्षानं पाळायला पाहिजे. आत्मविंथनासारखे विषय सद्गुरू सुदीक्षा महाराज आपल्याला देतात. शब्द एक किती छोटा आहे, आत्ममंथन. माताजींनी एकाच वाक्यात त्याचं उत्तर दिलेलं आहे. क्या है आत्ममंथन? माताजी कहते हैं, अंदर झाको, अंदर झाको, अंदर झाक के देखो क्या है आत्ममंथन. म्हणजे स्वतःचं आत्ममंथन हे आपण स्वतःच करायला ज्या दिवशी शिकू, त्यावेळेला आपल्याला साईड विचार सांगू दिले नाहीत, स्टेजवर बसायला दिलं नाही, भजन म्हणून दिलं नाही, गीत म्हणून दिलं नाही. अशा कुठल्याही गोष्टीचा अहंकार तिथूनच आपला गळायला सुरुवात होते. आणि कुणाकडून काहीतरी नवीन कसं काय ऐकायला भेटेल यामध्ये सुद्धा आपण लीन होऊन जातो. दाशी कितीतरी दिवस झालं, सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, पण जेवढे चॅनल आहेत यूट्यूबवरती दाशी पाहते, सगळ्यांचं चॅनल दाशी पहिल्यापासून व्हिडिओ बघत असते. माझा पूर्वीचा पण एक मोठा चॅनल आहे नवरंग मराठी कट्टा, आणि त्यालाच अनुसरून मी आता हा दुसरा चॅनल माताजींच्या सद्गुरू बाबाजी हरदेवजी बाबाजींच्या वाढदिनी हा चॅनल मी चालू केलेला आहे. आणि त्यामध्ये म्हणायचं नाही मला यश येवो, मला पैसे भेटो. मी माझं पहिला चॅनलसुद्धा मॉनिटाईज करून घेतला नाही. मला त्याच्याबद्दल माया ममता हे मी आधीपासूनच त्यापासून लांब आहे. फक्त बस की तुमच्याशी बोलता यावं. आणि ज्यावेळेला दाशीचा चॅनल मॉनिटाईज होईल किंवा ठराविक लाईव्हला जाईल, त्यावेळेला दाशी मात्र तोपर्यंत सगळ्यांची ओळख करून घेते. आणि घरातूनच दाशी सगळ्यांच्या बरोबर गप्पा मारायला लाईव्हला येत जाईल. आता सध्या आत्ममंथन हा विषय महत्त्वाचा वाटला आणि सद्गुरूच्या चरणावरती हे 2 शब्द व्हावे वाटले. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि धन निरंकारजी म्हणून प्रेमाचा नमस्कार मात्र धाडायला विसरू नका. साथ संगत जी बड़े प्यार से कहना, धन निरंकार जी.